हॅलो, तुमच्या सर्वांचा शंतनू मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत पेडजाई या देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी. तर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. खूपच डोंगरावर वसलेला हा मंदिर आणि इथे या डोंगरावर थंड आणि शुद्ध पिण्याची पाण्याची सोय सुद्धा आहे. हा पहा हा हौद, खूपच डोंगरावर वसलेला मंदिर आणि त्यावर पिण्यासाठी पाण्याची सोय. हे पहा. चला मग आता आपण जाऊ तर प्रत्यक्ष मंदिरास भेट देण्यासाठी. चला तर आपण इथून जाऊ तर खूपच दगड आहेत. तर हा पेडजाई देवी डोंगरावर वसलेला. आता आपण प्रत्यक्ष या मंदिरात जाऊ तर हा आहे टॉमी, इथलचा रक्षक. हा इथंच असतो, आम्ही आल्यापासून हा इथंच आहे. चला मग आज जाऊ. ही पहा, ही आहे देवी. चला. आज लाईट नसल्यामुळे खूपच अंधार आहे. फक्त एक दिव्याच्या प्रकाशाच्या उजेड. हा पहा इथं, पण इथे हा एवढा छोटा मंदिर असून खूपच गर्दी असते इथे. तर ही आहे ही देवी. तुम्ही पाहू शकता, अशी सरळ वाकून पाहिलेली असा हा मूर्तीचा आकार आहे. भक्तांचा नवस पूर्ण करणारी ही देवी असे म्हणतात इथे. खूपच डोंगरावर या देवीचा मंदिर आहे, म्हणून या देवीला पेडजाई असे म्हणतात, असे आम्हाला इथलच्या एका पुजारींपासून कळालं. खूपच अंधार आहे आणि जुन्या काळातला हा मंदिर. चला मग. आमची आजी या देवीची पूजा करत आहे. जे जे लागते या देवीच्या पूजासाठी साहित्य, आम्ही सगळं साहित्य आणलेलं आहे. आमच्या मामांचा नवस फेडण्यासाठी आम्ही आलो आहोत इथे. तर हे पुजारी काका आम्हाला जरा मदत करत होते. जर तुम्ही अगोदर या मंदिराला भेट दिला असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवीन नवीन व्लॉग पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.